आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। पालकांना मी एवढंच आवाहन करेन की अनाधिकृत शाळेमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये। भविष्यात कोणत्याही प्रकारचा नुकसान जर झालं तर त्याला शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही। कळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल तळोजा पाचनंद, आर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, द वेस्ट हिल इंटरनॅशनल स्कूल तळोजा, ओशन ब्राइट कॉन्व्हेंट हायस्कूल तळोजा, बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा अशा 5 शाळांच्या संदर्भात आम्ही या शाळा यापूर्वीच अनाधिकृत शाळा म्हणून घोषित केलेल्या आहेत पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी पनवेल मार्फत। आणि 24 तारखेला आमच्या केंद्र प्रमुखांमार्फत संबंधित शाळांच्या इमारतीसमोर अनाधिकृत शाळेचे बॅनर लावण्यासाठी आमचे केंद्र प्रमुख व इतर काही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते आणि बॅनर लावल्यानंतर काहीच वेळात संबंधित शाळांनी ते बॅनर काढल्याचे निदर्शनास आलेले आहे। तरी सदरची कृती ही अयोग्य आहे। त्यामुळे आम्ही या कृतीविरोधात संबंधित पोलीस स्टेशनला पुढील कारवाईसाठी पत्र देणार आहे व तसा अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे आम्ही माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवणार आहे। जोपर्यंत संबंधित शाळांना UDIS हा क्रमांक शासनाकडून अधिकृतरित्या मिळत नाही तोपर्यंत या शाळा अनाधिकृतच असतात। त्यामुळे सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की UDIS नसलेल्या शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश घेऊ नये आणि कोणतीही शाळा जर असा दावा करत असेल तर त्यांनी शिक्षण विभागाला UDIS स्वतंत्र UDIS मिळाल्याचा त्यांनी अहवाल सादर करावा। हे पहा, स्वतंत्र शाळा जर असेल तर त्या स्वतंत्र शाळेसाठी स्वतंत्र UDIS कोड असतो की जो त्या शाळेसाठीच वापरला जातो। इतर अधिकृत शाळेचा UDIS कोड अनाधिकृत शाळेला नियमानुसार वापरता येत नाही। ही बाब मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो। त्यामुळे संबंधित शाळा जरी असा दावा करत असतील की आमच्याकडे कोड आहे वगैरे तर तो दावा पूर्णतः चुकीचा आहे। शाळा स्वतंत्र आहे म्हटल्यानंतर त्याला कोड देखील स्वतंत्रच असावा लागतो। कृती बेकायदेशीरच आहे, कारण शाळा कोणत्या ठिकाणी स्थापन करणार आहात त्याच ठिकाणी शासनाने शाळा स्थापन करण्याला परवानगी दिलेली असते। त्या शाळेचा उपघटक इतर ठिकाणी चालवता येत नाही। त्यामुळे मी सर्व पालकांना आवाहन करतो की ज्या ठिकाणी शाळांना परवानगी देण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी अधिकृत शाळा चालू असतील, त्यांच्या नावानं इतर ठिकाणी शाळा भरवता येत नाही, ही पूर्णतः चुकीचं आहे। जिल्ह्यासाठी स्वतंत्र UDIS कोड असतो, तो शिक्षण विभागामार्फत एका विशिष्ट पद्धतीने दिलेला UDIS कोड असतो। त्यामुळे त्या UDIS कोडवरच ती शाळा चालू शकते, अन्यथा इतर कोणत्याही UDIS कोडवर ती शाळा चालू शकत नाही। तसा रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी स्वतंत्र UDIS कोड असतो, त्याच कोडनं ती शाळा चालवावी लागते। वेगळा UDIS कोड हा असा ते स्वतःहून मनाने टाकू शकत नाहीत, तो UDIS कोड शासनामार्फत दिलेला असतो। त्याच्यामुळं त्याला शासनाकडूनच तो UDIS कोड मिळत असतो, त्याला कोणीही असा UDIS कोड स्वतः मनाने तयार करू शकत नाही। जरी शिक्षण देत असाल तरी शाळा चालवण्यासाठी, शाळा स्थापन करण्यासाठी, शाळा उघडण्यासाठी, नवीन शाळा स्थापना करण्यासाठी शासनाची काही अटी व शर्ती आहेत। त्या अटी व शर्ती, नियमावली यांचं पालन करून अधिकृतरित्या जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, राज्य शासन यांच्याकडून अधिकृतरित्या मान्यता घेतल्याशिवाय ती शाळा अधिकृत म्हणू शकत नाही। त्यामुळे कोणीही असा जर दावा करत असेल की आम्ही शिक्षण देतो, आमच्यावर अन्याय केला जातो, असा अन्याय वगैरे काही केला जात नाही। नियमानुसार शाळा स्थापन करण्याचे, त्या शाळा चालवण्याचे शासनाने नियम काही घालून दिलेले आहेत, ते नियम त्यांनी पाळावेत, अन्यथा ते अनाधिकृतच समजलं जाणार। कारण मी एवढंच आवाहन करेन की अनाधिकृत शाळेमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये। भविष्यात कोणत्याही प्रकारचा नुकसान जर झालं तर त्याला शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही। पालकांनी खूप विचार करून शाळा अधिकृत आहे की अनाधिकृत आहे याची माहिती सविस्तर चौकशी करून अशा शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, जेणेकरून भविष्यात आपल्या पाल्यांच्या शिक्षणावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही।
पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.